राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्न श्री वैद्य बसव मुक्ता वैद्य. प्रकरण 23. तू नित्यमुक्त आहेस. तूच आत्मा आहेस. आत्मा नसेल तर आत्म्याचा अनुभव येऊ शकत नाही अशी काहीतरी कल्पना करू नकोस. खरोखरच तू आत्मा आहेस. किंबहुना तो म्हणजे तूच आहेस. दशम काही नाहीसा झाला नाही, तो दशमच तू आहेस. ही गोष्ट उत्तम तऱ्हेने जाणून मीच स्वयमेव नित्यमुक्त आत्मा आहे असा निश्चय कर बाबा. अनेक मतांचे लोक मुक्तीसाठी किती प्रयास करतात, किती असाध्य प्रयत्न करतात हे पहा. पण तू नित्यमुक्त आहेस या सिद्धांताने सर्व वैतागच नाहीसा होतो. एक व्यक्ती तुरुंगात आहे, तिला मुक्त करायचे आहे. दुसरी तुरुंगात नाहीच. या दोघांची स्थिती पाहाल तर दुसऱ्या व्यक्तीच्या स्थितीप्रमाणे तू नित्यमुक्त आहेस बाबा. मी नित्यमुक्त आहे अशी भावना कर. त्याचवेळी तुझ्यात मोकळेपणाचा अनुभव प्रगट होईल. मला बंधन झाले आहे अशी भावना केलीस तर मुक्तीसाठी किती पर्वतप्राय साधन करावे लागेल कोण जाणे. पूर्वीच्या लोकांनी खूपच साधन केले आणि दीर्घकाळाच्या प्रयत्नानेही त्यांना मुक्ती मिळाली नाही. मग थोडेफार साधन करणाऱ्या आम्हाला मुक्ती कशी मिळेल अशा महासंशयाचा आज शिरकाव होतो आणि बद्धतेच्या दृढभावनाचे भूत झपाटतं. हा अनर्थ टाळण्यासाठी मी नित्यमुक्त आहे अशी भावना करा. आपण जेवढी दृढ भावना करू तेवढा जास्त आनंद प्रगट होतो. यातील मुख्य तत्व म्हणजे तुझ्या केवळ अनुभवात बंधनाचा लवलेश नाही. तुझा स्वाभाविक स्वतःचा अनुभव आराम आनंदरूपच आहे. मी अमुक एक नामरूपात्मक आहे ही भावना सोडून देऊन केवळ अनुभवात स्थित झालास तर तेथे दुःख अथवा बंधनाच्या भावनेस संधीच मिळत नाही. परवस्तूच मी आहे, मी महान आहे, नित्यमुक्त आहे असा दृढभाव धर. ती वस्तुस्थितीच असल्याने लगेचच त्याची प्रचिती येते. हा थेट विहंगम मार्ग होय. उरलेले सर्व साधन पिपिलिका मार्ग आहे. साधनं खूप केली तरी फळ मात्र अल्पच असते. पण त्याचे उपदेशक मात्र या साधनाने मोक्ष मिळतो, पूर्ण फळ मिळते असा उद्घोष करीत असतात. साधकांनी त्यांच्या उपदेशाप्रमाणे कितीही साधन केले तरी त्यांना फळ मिळत नाही. म्हणून याबद्दल त्यांना विचारले तर ते आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही साधन केले नसेल, साधन कमी केले असेल किंवा ते मनपूर्वक केले नसेल असे म्हणून साधकांची चूक त्यांच्याच पदरात घालून आपण मोकळे होतात. असो, आपण कार्याने कोणतीही वस्तू सिद्ध केली तर ते कर्तृतंत्र असे वाटते आणि काही क्रिया न करता आपोआपच सिद्ध असलेली वस्तू वस्तुतंत्र असे वाटते. कर्तृतंत्र वस्तू कृत्रिम असून ती कितीतरी उणिवाने भरलेली आहे. मुख्य म्हणजे करणाऱ्याने जास्त केले तर कार्य जास्त होते, कमी केले तर कमी होते आणि काहीच केले नाही तर लोप पावते. पण वस्तुतंत्रचे बाबतीत करणे सोडणेचा संबंध नसून ते स्वयमेव प्रकाशत असते. ती आत्मतत्वाची भावना केल्यास एकदम पूर्णपणे प्राप्त करून घेऊ शकता. आम्ही वर सांगितलेला ज्ञानबोध हा रोकडा अनुभव आहे. तो कसाही कोणत्याही कसाला लावून पाहू शकता. तुम्ही प्रत्येकजण सदैव परमप्रेमास्पद सुखरूप आणि अलिप्त होऊन राहता की नाही ही गोष्ट तुमच्या अंतरंगात पाहाल तर होय होय मी तसा आहेच असे म्हणालही. यासाठी देह इंद्रिय मन इत्यादी आपले व्यक्तिमत्व बाजूला सारून मूलभूत अनुभवाकडे पाहण्याची अंतर्दृष्टी मात्र हवी. एकच सत असी पदाने अस्तित्वात आहे. त्याला तत् आणि त्वम या दोन नावाने हाक मारली आहे. बस. मृत्तिका माती जल पाणी इत्यादी एकाच वस्तूला दोन नावाने बोलवल्याप्रमाणे हे आहे.
असे म्हणायला हरकत नाही. एकाने देहदृष्टीने आत्मा असे म्हटले आणि दुसऱ्याने जगाच्या दृष्टीने परमात्मा असे म्हटले तर वस्तू दोन झाल्या का बाबा? श्रुती आणि गुरुजन जीवाला तत्वमसी असा अत्यंत प्रेमाने बोध करतात. स्वतः परिपूर्ण सुखरूपच असला तरीही जीव अत्यंत कष्ट घेत किंचितही विश्रांती न घेता हीन स्थितीला पोचला आहे. त्याची स्थिती पाहून ज्ञानी पुरुषांना करुणा येते व ते त्याची समजूत घालून ज्ञानबोध करून त्याला मूलतः असलेल्या आनंद स्थितीप्रत पोचवतात. यापासून गुरूंना आपला काही स्वार्थ साधायचा आहे का? अहो, या जगात स्वार्थाशिवाय कोण कुणाचं काम करील का? एवढा त्रास प्रयास घेतात तर गुरूंचा हा काहीतरी स्वार्थ असणारच ना, असे सामान्यरित्या लोक बोलतील. पण ज्ञानी पुरुषांचा स्व म्हणजे अहंकारच नाहीसा झाला असल्यामुळे त्यांना स्वार्थ कोठून असणार? असा आपला काहीही स्वार्थ नसतानाही ते बोध करतात. यावरून त्यांची करुणा म्हणजेच निर्मित प्रेमाचा महाउद्देश आहे हे सिद्ध होते. आता काही विकल्पी ज्ञानीपुरुष पैसा, कीर्ती, मोठेपणा, पूज्यत्व प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान उपदेश करतात असा त्यांच्यावर आरोप करतात. पण त्या ज्ञानी पुरुषांच्या उन्नत स्थितीची दोषैक दृष्टीच्या क्षुद्र लोकांना काय कल्पना? ज्ञानीपुरुष पैसा, पूज्यता वगैरे गोष्टी अत्यंत सामान्य अस्पृहणीय आहेत असे मानतात. तरीही निर्व्याज प्रेमापोटी येणारे वैभव, कीर्ती, पूज्यत्व वगैरे आले तर येऊ देत असे नको असतानाही ग्रहण करतात. तर पाहिजे हवे म्हणून नाही. बोध करायला लागल्यावर मला गुरु म्हणू नका असे म्हटले तर लोक ऐकतील का? कोण आपली पूजा करू नये, मला नमस्कार करू नये, जन्मोत्सव करू नये असे ज्ञानीपुरुषांना वाटत असते. पण सर्व शिष्योत्तम एकत्र येऊन नाना प्रकारे प्रेमाने आग्रह करून गुरूंची इच्छा चालूच देत नाहीत. ज्ञानीपुरुष स्वतःच्या निजानंदात राहत असले तरीही लोकांनी आपल्याप्रमाणे सुखी व्हावे यासाठी करुणामय होऊन त्यांनी गुरुत्वाची भूमिका ग्रहण केलेली असते. पण ते कार्यही शुद्ध व्यवहारच. गुरुपद ग्रहण करून व्यवहारात उतरल्यानंतर नमस्कार, पूजा इत्यादी गोष्टी ते परेच्छा प्रारब्ध म्हणून मूकपणे स्वीकारतात. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.